नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2022 या वार्षिक आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? 2022 या वर्षीचा आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका या देशामध्ये 2022चा आशिया कप नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अंदमान समुद्रातून दक्षिण समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 मलाका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लेपचा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? लेपचा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 लेपचा ही जमात भारतामध्ये सिक्कीम या राज्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 25 डिसेंबर 2019 या दिवशी अटल भूजल योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अटल भूजल योजना यामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? अटल भूजल योजनामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 राज्यांचा समावेश होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकेमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी भाषा ही भारताची अधिकृत भाषा नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 401403 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसले आहे. खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 करा नदीवर खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान जेजुरी हे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 50% राखीव असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र
केंद्रित झाले आहे? पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा व गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? लोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 सुमित्रा महाजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अफगाणिस्तानची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बकरवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पंचायती राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंचायती राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून विधानसभेचे कामकाज चालते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदचे गुरु आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एरवाडा पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण या मार्गावर माळशेज घाट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्यातील वारली पेंटिंग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन या देशासोबत पार पडलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 स्टीवन स्पीलबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणता खडक
रूपांतरित खडक आहे? खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंबा नदीच्या मुखात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मंगल पांडे फाशी कधी देण्यात आली? मंगल पांडे यांना फाशी कधी देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 8 एप्रिल 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच पायउतार व्हावे म्हणून लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण? नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अशरफ घाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 2024 ऑलिम्पिक स्पर्धा डॅश देशा शहरात होणार आहे? 2024 ऑलिम्पिक स्पर्धा डॅश देशा शहरात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजेच सीबर्ड कुठे उभारला जात आहे? भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजे सीबर्ड कुठे उभारला जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कारवार या ठिकाणी उभारला जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. चंद्र दररोज आपल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 50 मिनिटे उशिरा उगवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 शिवनेरी किल्ल्यावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सविनय कायदेभंग चळवळीचा डॅश डॅश कालावधी आहे? सविनय कायदेभंग चळवळीचा डॅश डॅश कालावधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1930 ते 34 कालावधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 800 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे? कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1646 ही कळसुबाई शिखराची उंची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अंतूर किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात आहे? अंतूर किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्पादन क्षेत्रांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सेल्युलर जेल कुठे आहे? सेल्युलर जेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमधील महाराष्ट्रातील डॅश डॅश या पोलीस स्टेशनचा समावेश आहे? देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डॅश डॅश या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 शिराळा पोलीस स्टेशनचा समावेश आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी किती खंडात झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जगाची विभागणी ही 7 खंडामध्ये झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खारफुटी वने
शी संबंधित आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदलीचे क्षेत्र कोणते? 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 वेमनाड कोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका या ठिकाणी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 यलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? यलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 पूर्णा नदीवर बांधण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला आहे? कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निर्गुंतवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर ऑप्शन भात व गहूला दिले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राजाराम मोहन राय यांचा मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? तर ऑप्शन क्रमांक 4 रामचंद्र विद्या बागशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 तेल्या तांबोळ्याची पुढारी म्हणून कोणाला ओळखले जाते? तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक यांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून ओळखले जात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 2 एप्रिल 1870 पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोकणातील नद्यांचा डॅशहा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? कोकणातील नद्यांचा डॅशहा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा या नदीवर विल्सन धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो? कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव काय होते? भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कुमारी मार्गारेट नोबेल, ऑप्शन क्रमांक 2 कॅथरीन मेरी हेलिमन, तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? महात्मा गांधीच्या
अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा संयुक्त राष्ट्र संघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? संयुक्त राष्ट्र संघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेघालय या राज्यामध्ये मावसिनराम हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा 1802 मध्ये डॅशच्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 1802 मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव यांनी व पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशशीतील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशशीतील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सद्भावना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तलासरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा डॅजशाने लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. डॅजशाने लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे तर ऑप्शन क्रमांक 2 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा भुलेश्वर नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भुलेश्वर नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शहाजी सागर हे माणिकडोह या जलाशयाचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश आहे. शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 दगडफूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा झुळाचे हृदय डॅश कप्प्याने बनलेले असते. झुळाचे हृदय डॅश कप्प्यांनी बनलेले असते. तर ऑप्शन क्रमांक 3 13 कप्प्यांनी बनलेले असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ऑप्शन क्रमांक 4 1858 मध्ये. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा खालील कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 श्वेत रक्तपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा 1867 पूर्वी भारतात डॅश असे आर्थिक वर्ष होते. 1867 पूर्वी भारतात डॅश असे आर्थिक वर्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 1 मे
ते 30 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. खालीलपैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? खालीलपैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 एन. लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. एका पेशीत एकूण डॅशपर्यंत तंतुकणिका असतात. एका पेशीत एकूण डॅशपर्यंत तंतुकणिका असू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 3 50 ते 5000 पर्यंत तंतुकणिका असू शकतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. टायफॉईडचे रोगजंतू डॅश आकाराने असतात. टायफॉईडचे रोगजंतू डॅश आकाराने असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 दंडाकृती आकाराने असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. तौला शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तौला शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तौला शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. उजनी धरणाच्या जलाशयात डॅश डॅश हे पक्षी आढळतात. उजनी धरणाच्या जलाशयात डॅश डॅश हे पक्षी आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लेमिंगो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे. मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अतिदाट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. जावजी दादाजी चौधरी यांना 1869 मध्ये मुंबईत डॅश डॅश छापखाना सुरू केला. जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत डॅश डॅश छापखाना सुरू केला. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्णय सागर छापखाना सुरू केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा पर्वतरांगेमध्ये बुऱ्हाणपूर खिंड पर्वतरांगेत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.